नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 121 ते 128. पहा कसे हे विषय मृगजळासम आभास, हत्ती पाहिला जो स्वप्नात, केवळ तो एक भ्रम. ऐसे हे सारे क्षणभंगुर, म्हणूनच तू रे धनुर्धर, सोडून दे त्यांचा नाद, त्याग सारे लवकर. राहे जो विषयांहून दूर, तयास कुठले ना सुख दुःख, त्याला न मग गर्भवास, मोक्ष पावे तो सत्वर. जाण आता हे पार्था, इंद्रिय विषयांचा हा गुंता, त्यात जो ना अडकला, पूर्ण ब्रह्म जाणवे त्याला. आता सांगतो तुझसी काही, आत्मस्वरूप जे पुरुष ज्ञानी, केवळ आपुल्या विचारांनी, परलोकाची करती स्वारी. देहादी त्या पसाऱ्यात, चैतन्याचा गुप्त वास, साधू संत जे जाणकार, तत्व ते करती ग्रहण. दुधात मिसळता जल, होतसे ते एक रूप, निरक्षीराचा विवेक जास, वेगळे करी राजहंस. ऐसे ही चतुर असती लोक, अग्नीचा करुनी संस्कार, दुय्यमहीन धातू जाळून, प्राप्त करती शुद्ध कनक. इंद्रिय जेव्हा विषयांच्या अधीन होतात, तेव्हा कशी गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते. पुढे जाऊन श्रीकृष्ण असं म्हणतो, अरे हे जे विषय आहेत ना, ते मृगजळासारखे आहेत. जसं काही आपण स्वप्नात एखादा हत्ती बघतो, पण तो खरं तर भ्रम असतो. आपण जेव्हा जागे होतो तेव्हा तिथे काही तो हत्ती दिसत नाही. तसंच हे सगळं काही क्षणभंगूर आहे. आणि म्हणूनच हे पार्था, तू त्या सगळ्याचा नाद सोडून दे आणि विषयांपासून जितक्या लवकर दूर होता येईल तितक्या लवकर तू दूर हो. असं दूर राहायला ज्याला जमेल ना, त्याला मग कुठल्याच सुख किंवा दुःखाची अनुभूती होणार नाही. आणि मग साहजिकच त्याला पुन्हा गर्भवास घडणार नाही. सत्वर मोक्षप्राप्तीसाठी हा उपाय अत्यंत चांगला आहे बघ. आणि त्या व्यक्तीला मग पूर्ण ब्रह्माची जाणीव व्हायला लागेल. आता मी तुला असं काही सांगतो की जो आत्मस्वरूप जाणतो असा जो ज्ञानी पुरुष आहे, तो केवळ आपल्या स्वतःच्या विचारांनीच परलोकाची स्वारी करून येतो असं म्हणतात. तर ह्या देहाधी पसाऱ्यामध्ये चैतन्याचा गुप्त वास आहे आणि तो जो चैतन्याचा
अनुभव आहे तो साधू संत व्यवस्थित जाणतात आणि ते चैतन्याचं तत्त्व ते उत्तमरित्या ग्रहण करतात. दुधात पाणी मिसळल्यानंतर ते पूर्णपणे एकरूप होतं. पण ज्याला निरक्षीर विवेक आहे असा राजहंस तो पाणी आणि दूध हे उत्तमरित्या वेगळं करू शकतो. असेही काही चतुर लोक असतात जे धातूवरती अग्नीचा संस्कार करतात आणि त्या अग्निसंस्कारांनी त्यातला हीन किंवा दुय्यम धातू ते जाळून टाकतात आणि शुद्ध आणि उत्तम प्रतीच्या सुवर्णाची प्राप्ती करून घेतात. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 121 ते 128. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 129 ते 136. वापरून बुद्धिचातुर्य करता दह्याचे मंथन, शेवट पडते दृष्टीस मधुर रोचक नवनीत. धान्यास वेजे असते तूस, पाखडता जाते उडून, मग मिळते दाणेदार समोर त्याची रास. तसे चिजे जाते निघून, देह असो वा असो प्रपंच, सोडून देतो ज्ञानी पुरुष, उरते केवळ ब्रह्मतत्व. जयांनी जाणिले सार, चैतन्य आणि उपाधीतील, तेन मानती नित्य त्यास, जे जे असते अशाश्वत. विचार करता सारासार, असार जे ते समज भ्रामक, नित्य असे जे स्वभावतःच, तेच समजावे सार. त्रिलोकाचा हा विस्तार, ज्यास नसे काही नाव, रंग नसून तो निराकार, ना विशेष लक्षण. वासतयाचा सर्व दूर, जन्म नसे वा नसे मरण, चिरकाल जो अनशाश्वत, आत्म्याचा होईना नाश. परंतु शरीर हे संपूर्ण, स्वभावतः ते नाशवंत, पुरणार नाही ते चिरकाळ, लढण्यास व्हावे सिद्ध. श्रीकृष्ण पुढे जाऊन अर्जुनाला असं सांगतो, अरे आपल्या बुद्धीचं चातुर्य वापरून कोणी लोक जेव्हा दह्याचं मंथन करतात तेव्हा त्या घुसळण्याच्या प्रक्रियेने नजरेला जे शेवटी दिसतं ते उत्तम, मधुर आणि रोचक असं नवनीतच असतं. धान्य जेव्हा आपण पाखडतो तेव्हा त्यामधलं जे तूस असतं ते वाऱ्याबरोबर उडून जातं, म्हणजेच जे निघून जातं. मग देह असो वा प्रपंच, तो सोडून ज्ञानी पुरुष जो उरतो ते म्हणजे केवळ ब्रह्मतत्व असतं, ज्यांनी सगळं सार जाणलेलं असतं. चैतन्य आणि उपाधी
ह्याच्यामधली नित्यता त्यांना ठाऊक झालेली असते आणि म्हणूनच जे जे अशाश्वत आहे ते 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 सोडायला शिकतात. तेव्हा सारासार विचार करता एक लक्षात ठेव, जे असार आहे ते भ्रामक असतं आणि जे नित्य आहे तेच स्वभावतः सार असतं. त्याच्यामुळे त्यालाच तू महत्त्व दे. हा जो त्रिलोकाचा विस्तार आहे त्याला कुठलंही नाव नाही, त्याला कुठलाही रंग नाही, त्याला कुठलाही आकार नाही आणि त्याची कुठली विशिष्ट अशी लक्षणंही नाहीत. त्याचा वास किंवा संचार हा मात्र सर्व दूर आहे. त्याला जन्मही नाही आणि मरणही नाही. चिरकाल आणि शाश्वत असा जो आत्मा त्याचा कधीही नाश पावत नाही. पण हे जे शरीर आहे ना, हे पूर्णपणे नाशवंत आहे. मुळात त्याचा स्वभावच नाशवंत असा आहे. ते आपल्याला चिरकाळ पुरणार नाही आहे. त्याच्यामुळे मी सांगतो ते ऐक, तू लढायला सिद्ध हो. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 129 ते 136. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 137 ते 144. देहाप्रतीचा अभिमान शरीराप्रती देऊन लक्ष मारणारा तू अर्जुन मरणार ते सारे कौरव. अर्जुना परी तू अनभिज्ञ तत्वतः करता विचार. जरी तू यांना मारशील मरतील का ते निश्चित. झोपेत पाहतो आपण स्वप्न जोवर निद्रा तोवर सत्य. एकदाच मग येता जाग काही न दिसे दृष्टीस. तशीच ही माया केवळ भ्रमन करावा उगाच व्यर्थ. सावलीवर करता आघात व्रणन होतसे माणसास. सूर्याचे दिसते प्रतिबिंब मडक्यामधील पाण्यामधून. परंतु जरी उलटला घट करीन सूर्याचा नाश. सर्वव्यापी अवकाश भासते जसे घटाकार. घटाचा होतसे भंग पुनश्च घेई मूळ रूप. शरीराचा जरी झाला नाश नाशवंत नाही आत्मस्वरूप. उरेल ते तरीही शाश्वत वृथा सर्वनाशाचा आरोप. देह जणू आत्म्याचे वस्त्र एक सोडूनी दुसरे धारण. स्वीकारतो तो अगदी सहज वेळेत घे हे समजून. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतो, अरे हा देहाप्रतीचा अभिमान आहे किंवा शरीराप्रती लक्ष देऊन
तू अर्जुन एक मारणारा आणि ते कौरव सगळे मरणारे असं का कधी होणार आहे? ते तुला जरी वाटलं तरीसुद्धा तुला हे समजत नाही आहे. तू तत्वतः विचार कर. जरी तू त्यांना मारलंस तरी ते निश्चितपणे मरणार आहेत का? आपण झोपेत स्वप्न बघतो. जोवर झोप आहे तोपर्यंत ते स्वप्न आपल्याला खरं खरं वाटत असतं. पण एकदा का जाग आली ना की दृष्टीला मात्र तिथे काहीच दिसत नाही. तशीच ही सगळी केवळ माया आहे. तेव्हा उगीचच या भ्रमात राहू नकोस की तू कौरवांना मारशील आणि कौरव त्यामुळे मरतील. जसं की माणसाच्या सावलीवरती जर आपण वार केला, आघात केला तर त्या माणसाला कधी इजा होते का? आता एका मोठ्या घटामध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं. तो घट पाण्याचा उलटा करून टाकला तर त्यामुळे प्रतिबिंब जाईल, पण सूर्याचा नाश होणार आहे का? तसंच सर्वव्यापी असं जे अवकाश आहे ते आपल्याला घटामध्ये बघितलं की त्या मडक्याच्या आकाराचं वाटतं. पण ते मडकं जर का आपण फोडून टाकलं तर पुन्हा ते अवकाश आपलं मूळ रूप धारण करतं. तेव्हा अरे शरीराचा जरी नाश झाला ना तरी आत्मस्वरूप जे आहे ना ते नाशवंत नाही. ते तसंच शाश्वत आणि कायम उरतं. उगीचच आपण आपला सर्वनाशाचा आरोप करत असतो. देह हा आहे ते जणू काही आत्म्याचं वस्त्र आहे. आत्मा एक वस्त्र सोडून दुसरं वस्त्र धारण करतो आणि ते सुद्धा अगदी सहज स्वीकारलेलं वस्त्र असतं. तर हे तू वेळेतच समजून घ्यावंस. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 137 ते 144. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 145 ते 152. आत्मा अनादि आणि नित्य आणि असे उपाधी रहित, अत्यंत शुद्ध आणि पवित्र, शस्त्राने होईना विद्ध. शस्त्र न ज्याचा घेई वेध, न जाळतो ज्याला पावक. जलहीन करी क्लेदन, वायून करतो शोषण. नित्य स्थिर आणि शाश्वत, सर्वव्यापी सर्वदूर, अत्यंतिक परिपूर्ण. अर्जुना हे आत्मरूप. केवळ करुनी तर्क, दिसणार नाही दृष्टीस. उत्कंठित होऊनी ध्यान, असे तरीही दुर्लभ. मनास हा असाध्य नित्य, साधनेनेही न होई प्राप्त. समजून घे अर्जुना नीट, आत्मा अनादि अनंत. हा निर्गुण निराकार, त्यासन कोणते विकार. अतीत आणि भविष्य पार, आत्मा हा सर्व व्यापक.
आता करावा विचार, सर्व ठाई याचा वास, समजून घेता आपसुक, दूर होतील सारे शोक. एकमेव तो शाश्वत, बाकी सर्व अशाश्वत. तू ही असशी नाशवंत, मग दुःख का अंतरात. आत्म्याचं वर्णन करताना भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला असं सांगतो की अरे अर्जुना, हा जो आत्मा आहे ना, त्याला कुठलीही सुरुवात नाही आणि तो अखंड म्हणजेच नित्य असाच आहे. तसंच त्याला कुठलीही उपाधी म्हणजेच नाव किंवा पदवीही नाही. असा अत्यंत शुद्ध आणि पवित्र असा हा आत्मा. म्हणूनच कुठल्याही शस्त्राने त्याला कुठलीही इजा होत नाही. कोणतंही शस्त्र त्याचा वेध घेऊ शकत नाही. ज्याला अग्नी जाळू शकत नाही आणि जल ज्याला भिजवूही शकत नाही. वाऱ्याने सुद्धा त्याचं शोषण होत नाही. असा चिरंतन, नित्य, स्थिर आणि शाश्वत आत्मा जो सर्व व्यापक आहे आणि सर्व दूर पसरलेला आहे, तो अत्यंत परिपूर्ण आहे. हे आत्म्याचं रूप अर्जुना तू समजून घे. केवळ तर्क करून तो काय आहे हे कळणार नाही किंवा दृष्टीला दिसणार सुद्धा नाही. अगदी उत्साहाने ध्यान केलं तरीसुद्धा तो सहज प्राप्त होत नाही, सहज दिसून येत नाही. तर मनाला अत्यंत असाध्य तरीही नित्य आणि कितीही साधना केली तरी प्राप्त व्हायला सापडायला कठीण असा हा आत्मा, ज्याला सुरुवातही नाही आणि शेवटही नाही. तर असा हा निर्गुण, निराकार, जो प्रत्यक्ष त्याचे गुण कधीच दाखवत नाही, ज्याचा कुठलाही आकार नाही, त्याला कुठलेही विकार जडत नाहीत, त्याला भूतकाळही नाही आणि भविष्यही नाही, असा हा सर्वव्यापक आत्मा. तर आता तू विचार कर, सगळीकडे तो भरून राहिलेला आहे आणि आपसूक समजून घेता आपले सारे शोक दूर होतील. ह्या आत्म्याचं खरं रूप जर तू जाणलंस तर कुठलंही दुःख तुला आयुष्यात उरणार नाही. असा तो एकमेव शाश्वत आणि बाकी सगळं जे आहे ते अशाश्वत समज. जसा तुझा देहही नाशवंतच आहे, मग तुझ्या मनात दुःख कशाला? अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 145 ते 152. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 153 ते 161. जैसा गंगेचा प्रवाह अखंड वाहे उगमातून, उत्पत्ती स्थिती आणि लय एका मागून एक निरंतर. गंगेचे जे उगमस्थान त्यास जरा ना असे खंड, खळखळत वाहे मध्यात समुद्रात लोपते सतत. उत्पत्ती स्थिती आणि लय नित्य
सत्य सती बरोबर, अशक्य त्यांचा अटकाव, कोणाही कडून. कशास मग हा शोक, हाच काळाचा असे ओघ, हीच व्यवस्था मुळापासून, कोणी नैथे अपवाद. ऐक रे हा इहलोक, जन्म मृत्यूच्या अधीन, करावा त्याचा स्वीकार, हेच असे शहाणपण. पटत नाही हे तुला जर, उपयोग नाही करून खेद, जन्म मृत्यूचे हे चक्र, पृथ्वीलोकी आहे अटळ. जे जे होतसे उत्पन्न, नाश पावते निसंशय, ऐसे हे कालयंत्र, क्रमात चाले अखंड. उदयानंतर होतसे अस्त, निरंतर आणि आपोआप, जन्म मृत्यूचे हे गणित, कुणास नाही सुटत. महाप्रलयाची येता वेळ, हाहाकार न संहार, त्रैलोक्य पावते नाश, ऐसे सारे अटळ. अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतो, अरे गंगेचा प्रवाह जसा अखंड वाहतो, उगमापासून त्याचं वाहणं सुरू होतं, उत्पत्ती स्थिती आणि लय तसंच एकामागून एक असं निरंतर येत असतं. आता गंगेचं जे उगमस्थान आहे ते जसं अखंडपणे चालू आहे, अव्याहतपणे तिथून जल वाहत आहे, तसंच खळखळ करत मध्यामधून वाहत ते सतत समुद्रामध्ये मिसळून जात आहे. तसंच उत्पत्ती स्थिती आणि लय हे अखंड अव्याहत असे चालू असतात, ज्यांना थोपवणं, ज्यांना रोखणं हे कुणालाही शक्य नाही. मग हे दुःख कशासाठी? अरे हा काळाचा ओघच आहे आणि ही व्यवस्था मुळापासून चालू आहे, फार पूर्वीपासून हे सगळं चालू आहे आणि कुणीही इथे अपवाद नाही. अरे हा जो इहलोक आहे ना, तो जन्म मृत्यूच्या अधीन आहे, तेव्हा त्याचा स्वीकार आपण करायला हवा, त्यातच शहाणपण आहे. आणि तुला जर हे पटत नसेल तर दुःख करून काहीही उपयोग नाही. जन्म आणि मृत्यूचं हे चक्र पृथ्वीलोकी अटळ आहे, कितीही कुणीही प्रयत्न केला तरी ते टाळणं शक्य नाही आहे. जे जे उत्पन्न होतंय ते नाश पावणार ह्यात शंकाच नाही. तर असं हे कालयंत्र त्याच्या त्याच्या क्रमात अखंड चालणारं, उदयानंतर अस्त हा होणारच, तोही अगदी सहज आपोआप. तसंच हे जन्म आणि मृत्यूचं गणित कुणालाही सुटत नाही बघ. अरे जेव्हा महाप्रलयाची वेळ येते ना, तेव्हा सगळीकडे हाहाकार माजतो आणि सर्व ठिकाणी संहार घडत असतो. जणू काही
त्रैलोक्य त्यावेळेला नाश पावत असतं. तर असं हे सगळं काही अटळ आहे बघ. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 153 ते 161. धन्यवाद.